अवखळ, तू धीराची मी उतावीळ, तू समयी मी वात, तू शांत माझा फक्त आकांत, तरी तू जपतेस आपलं नातं. तू ओवी मी श्लोक, तू ओवी मी श्लोक, तू कविता मी लेख, तू अथांग मी तरंग, तू गाथा मी अभंग, माझीच ना तू सांग. तू पळी मी ताम्हण, तू पळी मी ताम्हण, तू आपोषणी मी आचमन, तू रती मी मदन, तू चेतना मी चिदानन, म्हणावे का यालाच कृतार्थ जीवन. तू प्राण मी शरीर, तू प्राण मी शरीर, तू श्वास मी रुधिर, तू काळीज मी ठोका, तू पदरव मी ठेका, साधूया का मोका. तू 24 कॅरेट मी सोनचाफा. सोनचाफा महिला वर्गांना सर्वांना माहित आहे, 1 ग्रॅम वाला सोनं. तू 24 कॅरेट मी सोनचाफा, तू 52 कशी माझ्या फक्त गप्पा, तू PNG मी रांका, कसा पुरव तुझा हे का. तू चाफेकळी मी निशिगंध, तू चाफेकळी मी निशिगंध, तू रातराणी मी सुगंध, तू गुलाब मी गुलकंद, व्हावे का आता बेधुंद. तू नाजूक लता मी खोड, तू नाजूक लता मी खोड, तू पारंबी मी वड, तू सावित्री मी सत्यवान, नाते किती हे छान. तू कळशी मी हंडा, तू कळशी मी हंडा, तू कुयरी मी करंडा, तू चिमणी मी धुरांडा, प्रेमाचा हा नवीनच फंडा, आता कशाला उगा भांडा. मी ऊन तू सावली, मी ऊन तू सावली, तू जननी तूच माऊली, मी बाहुला तू भाऊली, हीच आपल्या आयुष्याची भातुकली. धन्यवाद. थँक्यू थँक्यू. तुझं मागतो मी आता, मागतो आता, तुझं मागतो मी आता, मागतो आता, मग द्यावे एकदंता. तुझं मागतो मी आता, मागतो मी आता, तुझं मागतो मी आता. तुझे ठाई माझी भक्ती, तुझे ठाई माझी भक्ती, विरुठाई गणपती. तुझे ठाई ज्याची प्रीती, त्याची कडाली संगती, संगती त्याची कडाली संगती. धरणी धरायचे द्यावे, धरणी धरायचे द्यावे, सर्वाभूती लीन व्हावे. तुझा शरण 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 आलो, पतित निदान, पतित जाण आलो, पतित निदान. तुझा अपराधी मी खरा, तुझा अपराधी मी खरा,
मागतो मी आता. धन्यवाद. सवेरे वाली गाड़ी से चले जाएंगे, 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 कुछ लेके जाएंगे, कुछ लेके जाएंगे, सवेरे वाली गाड़ी से चले जाएंगे, सवेरे वाली गाड़ी से चले जाएंगे. ये मेला दो घड़ी का 2 दिनों की है बहार, समय की बाकी धार कहती जाती है पुकार. ये मेला 2 घड़ी का 2 दिनों की है बहार, समय की बाकी धार कहती जाती है पुकार. पुकार हाय हाय हाय. मेहमान कब रुके हैं कैसे रुक जाएंगे, मेहमान कब रुके हैं कैसे रुक जाएंगे, कुछ लेके जाएंगे हम कुछ लेके जाएंगे. सवेरे वाली गाड़ी, सवेरे वाली, सवेरे वाली गाड़ी से चले जाएंगे, सवेरे वाली गाड़ी से चले जाएंगे. मिलो प्यार से बोलो तो मीठी बात, हमारे बड़े भाग हुए तुमसे मुलाकात. मिलो प्यार से बोलो तो मीठी बात, हमारे बड़े भाग हुए तुमसे मुलाकात. मुलाकात हाय हाय हाय. मिलेगा कुछ तो दिल जो यहाँ टूट जाएंगे, मिलेगा कुछ तो दिल जो यहाँ टूट जाएंगे, कुछ लेके जाएंगे. सवेरे वाली गाड़ी हो, सवेरे वाली ओए होए, सवेरे वाली गाड़ी से चले जाएंगे, सवेरे वाली गाड़ी से चले जाएंगे. कोई प्यार की तो छोड़ जाएंगे, कहानी कोई प्यार की तो छोड़ जाएंगे, निशानी कोई प्यार की तो छोड़ जाएंगे, कहानी कोई प्यार की तो जोड़ जाएंगे, तो जोड़ जाएंगे. हाय हाय. बनेंगे किसी के होके जाएंगे, बनेंगे किसी के होके जाएंगे, कुछ लेके जाएंगे हम कुछ लेके जाएंगे. सवेरे वाली गाड़ी, सवेरे वाली, सवेरे वाली गाड़ी से चले जाएंगे, सवेरे वाली गाड़ी से चले जाएंगे, कुछ लेके जाएंगे हम कुछ लेके जाएंगे. सवेरे वाली गाड़ी से चले जाएंगे, सवेरे वाली गाड़ी से चले जाएंगे. थैंक यू. मैनेजमेंट कमेटी की तरफ से हर एक को मिलने वाला है. तो पहला हे माझ्या सौनी सजेस्ट केलं होतं की तुम्ही हे म्हणणार तर मी तुमचं गाणं पुढे पाठवते. थँक्यू. त्यांचं थँक्यू. आता मी श्री भगवान दत्तगुरु गिरी यांना स्टेजवर आमंत्रित करतो. ते त्यांचं मनोगत आपल्या समोर व्यक्त करतील. भगवान गिरी. विठ्ठला तो वेडा कुंभार, विठ्ठला तो वेडा कुंभार,
कुंभार घटाघटाचे रूप आगळे घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्या विना ते कोणा न कळे तुझ्या विना ते कोणा न कळे मुखी कुणाच्या पडते लोणी कुणामुखी अंगार तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार माती पाणी उजेड वारा माती पाणी उजेड वारा तूच मिसळते सर्व पसारा माती पाणी उजेड वारा तूच मिसळते सर्व पसारा तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार घटाघटांचे रूप आगळे घटाघटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्या विना ते कोणा न कळे मुखी कुणाच्या पडते लोणी कुणामुखी अंगार तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार तूच घडविसी तूच फोडशी गुरवाळीची तूच तारसी तूच घडविसी तूच फोडसी गुरवाळीसी तूच तारसी नकळे यातून काय जोडसी देसी डोळे परिनिर्मिती तया पुढे अंधार तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार संगीत शिकण्यासाठी क्लासला जात असत आणि त्यांनी त्या ठिकाणी बराच अभ्यास केला. कालांतराने कदाचित त्याला थोडाफार खंड पडला असेल, परंतु अजून सुद्धा ते तशाच प्रकारचं उद्यम अजून सुद्धा म्हणू शकतात. हे खरोखर त्यांचं कौतुक आहे. गिरीबद्दल मला तेव्हापासूनच अत्यंत आदर होता, अत्यंत प्रेम आहे आणि असंच त्यांनी पुढे पुढे सुद्धा असंच आपलं या क्षेत्रामध्ये करत राहावं काम असं मला वाटतं. मला संगीताची आवड होती, परंतु कासलीकर सरांकडे जायची कोणाची हिंमत होत नव्हती त्यावेळेला. तिथं म्हणजे सगळेच वकील जज कलेक्टर पासून लोक यायचे. तर संजोग भिक्षे त्यांच्याकडे शिकत होते. तेव्हा मी त्यांना म्हटलं कसंही करून मला तुम्ही कासलीकरचा हे करून द्यावं एक वेळ माझी. आणि पहिली शपथ त्यांनीच मला दिवलेली आहे आणि गुरुदक्षिण्याच्या रूपात त्यावेळेला 45 रुपये सुद्धा नव्हते, ते गिकेने दिले मला आजही आठवते. तसेच आपल्यामध्ये कादंबरीकार पण श्री प्रकाश वैद्य आहेत. आपण त्यांची कादंबरी बऱ्याचशा लोकांनी वाचली असेल. त्यांच्या कादंबरीच्या 4 प्रती माझ्याजवळ शिल्लक आहे. ज्यांना कोणाला हवी असेल ती माझ्या मिसेसजवळ आहे. ती सध्या त्यांनी तिच्याकडनं विनामूल्याने हवी. फक्त 4च प्रती आहेत. ज्यांना आवड असेल त्यांनी घ्यावी. दुसरे, प्रकाश वैद्य स्वतः येणार होते दोघेही, परंतु तब्येतीच्या कारणामुळे ते येऊ शकले नाही. परंतु आपल्या या संमेलनाला, या आनंद पर्वाला त्यांनी एक व्हिडिओ मेसेज पाठवला आहे.
तो मी तो ऑन करतो. त्याआधी आपल्या यवतमाळचे बंधू आणि भगिनी आहे यांना मी अशी विनंती करतो, स्मिता मॅडम, गोडबोले मॅडम, ओक मॅडम आणि कतर्वे मॅडम यांनी ते मोमेंटो जे आहे ते आपल्या भगिनींना द्यावे. आणि इकडे सुलभेवार, बोरकर, देशपांडे साहेब यांना मी विनंती करतो की ते जे मोमेंटो आहे आपल्या पुरुष मंडळीला द्यावे, बंधूंना द्यावे, म्हणजे आपला थोडासा टाईम पण सेव्ह होईल. आणि हे त्यांनी सुरू करावं. आणि मी प्रकाश पेद्दे यांचा जो मनोगत त्यांनी व्यक्त केलं आहे ते मी आता डिस्प्ले करतो. त्यानंतर एक त्यांनी कविता पण पाठवली आहे, ती कविता आपण दिलीप करमरकर वाचून दाखवतील. त्याआधी आपण त्यांचं मनोगत ऐकूया प्लीज. नमस्कार. माझ्या यवतमाळच्या सर्व जुन्या आवाज येतो आणि नव्या मित्रांनो, यवतमाळच्या सर्व जुन्या आणि नव्या मित्रांनो, आज आपण सर्वजण यवतमाळ येथे मोठ्या आपल्या मित्रांना भेटण्यासाठी मोठ्या आतुरतेने ज्या सोहळ्याची आपण इकडे वाट बघत होतो त्या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहिला आहात. खरं म्हणजे हा सोहळा ज्या लोकांमुळे आज होऊ शकतो आहे त्या लोकांचं खरं म्हणजे सर्वप्रथम पहिल्यांदा अभिनंदन करावं लागेल. त्याचं कारण असं की जो आपला 0506चा ग्रुप तयार केला आहे त्याचं श्रेय आपले प्रिय रवी गायकवाड आणि प्रिय रमेश बिहाडे यांनाच जातं. त्याच्यानंतर आपले मित्र सतीश यांनी या ग्रुपला स्वतःला जोडून घेऊन या ग्रुपचं एक महत्त्व जबरदस्त असं वाढवून झालेलं आहे. त्याच्यानंतर कालांतराने आपले SM देशमुख हे सुद्धा या ग्रुपला जॉईन झाले आणि त्यांनी तर या ग्रुपचा सगळा नूरच पालटून टाकला. खरं म्हणजे इतके चांगले मित्र दुसऱ्या कुठल्याही ग्रुपवरती मी तरी आज पाहिलेले नाहीत. त्या मित्रांनो, आज इतक्या वर्षांनी आपण आपल्या सगळ्या मित्रांना भेटून जुन्या स्मृतीच्या आनंदाच्या डोहामध्ये मनसोक्त सजैल भिजणार आहात. आनंदाचे कारंजे या सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांना नखशिकांत भिजवून टाकणार आहे. तेव्हा हा आनंदाचा जो खजिना आहे हा प्रत्येकाने दोन्ही हाताने लुटून आता आकाशा एवढ्या आपल्या मनाच्या कुपीमध्ये त्याला बंदिस्त करून ठेवा आणि नंतर आयुष्यामध्ये कधीही तुम्ही त्या आनंदाचा आस्वाद घेऊ शकाल. मित्रांनो, आज खरं म्हणजे या सोहळ्याला मला उपस्थित राहायचं होतं, पण प्रकृती अस्वस्थामुळे मला येणं शक्य झालं नाही. त्याचे मला खंत आयुष्यभर आहे. तरी पण मी पुढे कधीतरी यवतमाळ येईल तेव्हा माझ्या सगळ्या मित्रांना मी तिथे भेटण्याचा प्रयत्न करेन. तिथे नागपूरला जाईल, नागपूरला राहणाऱ्या सगळ्या मित्रांचा मी मित्रांच्या भेटी घेईन. त्यानंतर पुण्याला जेव्हा जाईल त्या पुण्यात राहणाऱ्या सगळ्या मित्रांची मी भेट घेईन. तेव्हा अशा रीतीने इतका चांगला सोहळा जो आज आपल्या यवतमाळ होतो आहे त्या सोहळ्याचा यशस्वीतेसाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो. तसेच यवतमाळ ब्रँचचे चीफ मॅनेजर श्री नाईक साहेब आणि श्री एकुडे साहेब यांना पण माझा नमस्कार आणि सर्व मित्रांना माझ्या पूर्ण शुभेच्छा. तर या प्रसंगी खरं म्हणजे स्वर्गीय तात्या सावरकर आणि आपले बाळासाहेब मोहरे यांची आठवण खरंच खूप येणार आहेत आपल्या सर्वांना आणि त्या आठवणी कधीही विसरण्यासारख्या नाहीत. अर्थात दैवाची ही नीती आपण कोण काय करू शकतो यासाठी. त्यामुळे आपण त्यांच्या मागे हा सोहळा साजरा करतो आहे किंवा माझ्यातर्फे या दोन्ही महान व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतात. तसेच या सोहळ्यासाठी आपले सर्वात ज्येष्ठ बाळासाहेब रोठे नवदीला पोचले आहेत.
ते अगदी आपल्या सगळ्या मित्रांकडे कौतुकाने पाहत असतील. तसेच आपल्या चूप बसून कौतुकाने पाहणारे आपले काही मित्रही आहेत. जसे यशी देशपांडे सारखे आहे, आदरणीय बंड तायडे यांच्यासारखे लोक आहेत. हे सगळे एक आदर्श असे लोक आपल्याला आपल्या ग्रुपला मिळालेले आहेत. तेव्हा माझा या सर्व लोकांना मनापासून नमस्कार. आणि या सोहळ्याच्या यशस्वीसाठी ज्या ज्या लोकांनी परिपूर्ण श्रम घेतले, विशेषतः विजय पांढरकर आणि त्यांना मदत करणारे माझे सगळे मित्र, या सगळ्यांना मी भरपूर धन्यवाद देतो. आणि या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी मी प्रार्थना करतो. नमस्कार. आणि त्याच्यानंतर ते यवतमाळकडे फिरकले नाही, पण ते लेखक आहे उत्तम आणि उत्तम कवी आहे. याचा नमुना त्यांनी जे पुस्तकमध्ये पब्लिश केलं ते आपल्या बहुतेक सर्वांपर्यंत पोचलेलं आहे आणि त्याच्यावर वेगवेगळ्या लोकांनी चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहे. मी सुद्धा ते पुस्तक घेतलेलं आहे, वाचलं, खूप छान आहे. पण प्रतिक्रिया देण्याचं माझं राहून गेलं. पण आज या निमित्तानं मी त्यांना एवढं सांगू इच्छितो की माझ्यासुद्धा प्रतिक्रिया खूप छान आहे. यानंतर यवतमाळ ब्रँचचे किशोर कुमार म्हणून तेव्हा गाजलेले, हे मात्र ब्रँचला प्रत्येक कार्यक्रमाला गाणं म्हणत असत. देवानंद कोवे आपल्यासमोर एक गीत सादर करणार आहे, चलते चलते. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. रोते रोते बस यूं ही तुम गुनगुनाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. प्यार करते करते हम तुम कहीं खो जाएंगे, इन्हीं बहारों के आंचल में थक के सो जाएंगे. प्यार करते करते हम तुम कहीं खो जाएंगे, इन्हीं बहारों के आंचल में थक के सो जाएंगे. सपनों को फिर भी तुम यूं ही सजाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. राह में दिल पर बिछड़ जाए
जाए कहीं हम अगर और सुन सी लगे तुम्हें जीवन की ये डगर बीच राह में दिल भर बिछड़ जाए कहीं हम अगर और सुन सी लगे तुम्हें जीवन की ये डगर हम लौट आएंगे तुम ही बुलाते रहना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना रोते हंसते बस यूं ही तुम गुनगुनाते रहना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना थैंक यू हॅलो. तर दोन्ही मुलं फिल्म इंडस्ट्रीला आहेत. माझा मोठा मुलगा त्यांनी FTI पुणेमधून ॲक्टिंगचा कोर्स केलेला आहे आणि सध्या तो मुंबईला कार्यरत आहे त्या फील्डमध्ये. त्याचप्रकारे माझा लहान मुलगा कौस्तुभ कोवे हा सुद्धा त्याच्यासोबतच आहे, पण तो डायरेक्शनमध्ये आहे. सध्या आता त्यांचा स्ट्रगल सुरू आहे. तुम्हाला तर माहीतच आहे की फिल्म इंडस्ट्री कशी आहे आणि सगळं नेपोटिझम आहे त्यामध्ये. तर आपल्यासारख्या नवीन पोरांना खूप स्ट्रगल करावं लागते, तरी त्यांचा स्ट्रगल सुरू आहे. तुमच्या शुभेच्छा असू द्या. बस धन्यवाद. हॅलो नितीन. हे सुद्धा नवकलाकार आहे. ब्रँच मध्ये असताना यांनी गाणं म्हटलेलं हम क्या करें क्या करें क्या करें तेरी निगाहों पे मर मर मरे हम. झुंकों में लेके काली रात चले सारा जमाना लिए साथ चले. झुंकों में लेके सारी रात चले सारा जमाना लिए साथ चले. ऐसे में जीने का भले आंखों से तेरी मेरी बात चले. बेवफा एक निगाह देख ले तेरी निगाहों पे मर मर गए बाकी अदाओं पे मर मर गए. वल्लाह बेघर बेनाम हूँ मैं दिल ने जो भेजा वो सलाम हूँ मैं. वल्लाह बेघर बेनाम हूँ मैं दिल ने जो भेजा वो सलाम हूँ मैं. साथी की जिस पे नजर ना हुई ऐसा ही प्यासा एक जाम हूँ मैं. बेवफा एक निगाह देख ले तेरी निगाहों पे मर मर गए
हम बाकी अदाओं पे मर गए हम। तेरी अदा का तो जवाब नहीं, मेरी वफा का भी हिसाब नहीं। तेरी अदा का तो जवाब नहीं, मेरी वफा का भी हिसाब नहीं। सूरत तुम्हारी बड़ी खूब सही, दिल तो हमारा भी खराब नहीं। बेवफा एक निगाह देख ले, तेरी निगाहों पे मर गए हम। बाकी अदाओं पे मर गए हम। क्या करे क्या करे क्या करे, तेरी निगाहों पे मर गए हम। बाकी अदाओं पे मर गए हम। थैंक यू। धनंजय, आयोजन समितीतर्फे जे गिफ्ट देत आहोत, आता मध्ये सोडानंदन धनंजय आणि उपस्थित माझ्या कुटुंबियांना, कुटुंबीय याच्यासाठी की स्टेट बँकेशी असलेलं आमचं नातं हा दिलीप कुलकर्णी सांगू शकेल. वयाच्या 10व्या वर्षापासून स्टेट बँक आपली बँक, बँकेची माणसं आपली माणसं, आणि योगायोगानं माझे यजमान हे स्टेट बँकेचेच मिळाले. प्रत्येक गाव, प्रत्येक बदली नवीन माणसं जोडल्या गेलीत, एक वेगळा जिव्हाळा प्रेम निर्माण झालं आणि आठवणी आहेत. पण मधल्या काळात काय झालं की केवळ आठवणींवरच दिवस काढावे लागले. पण आज मी असं म्हणेन की गेले दिवस ते परत आले आता, आणि हा सुवर्णकांचन योग, हा दुग्ध शर्करा योग ज्यांनी आणून दिला त्या आयोजकांचं मी अभिनंदन करते, त्यांचे आभार मानते आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मला इथे मिळालेल्या संधीबद्दल मी पुनश्च आभार मानून माझ्या काव्य वाचनाला सुरुवात करते. खरी गंमत अशी आहे, मला वाटलं नव्हतं इतक्या लेडीज असतील. आता पुरुषांमध्ये आणि कुठली कविता म्हणायची. आज जी मी कविता म्हणणार आहे ती वयाच्या 58व्या वर्षी म्हणजे 60च्या उंबरठ्यावर झालेली आहे मला प्रसूत. आणि ती म्हणते केव्हा आहे तर अमृत महोत्सवाच्या अगदी 1 महिनाभर आधी हा योगच समजावा लागेल. तेव्हा आता आपण माझ्या कवितेकडे वळूया. त्या कवितेचं नाव आहे सांगावा, पण मी ती रचली आहे उभी 60च्या उंबरठ्यावर स्वागता तुझ्या, स्वागत तुझ्या. खरं 60 एकदम येत नसते, पण आता काय 80 शिवाय म्हातारपण नाही. पूर्वी 60वं आलं की सोळाचं वार्धक्याकडे वळलो, 60 येणार, 60 बुद्धी नाठी. मग आता आपण म्हातार होणार का? आपण म्हातार होणार या भीतीपोटी म्हणा किंवा एक त्या मनस्थितीमध्ये या 60ला आपण कसं सामोरं जायचं या मनस्थितीत प्रसवलेली ती कविता आहे. येणार तू येणार तू येणार तू येणार तू, सांगावा आधीच आला, सांगावा आधीच आला. आणि डोक्यावरती पांढरा केस तो कधीचाच दिसला, डोक्यावरती पांढरा केस तो कधीचाच दिसला. डोळ्यावरती चष्मा, डोळ्यावरती चष्मा तोही स्थिरावला, डोळ्यावरती चष्मा तोही स्थिरावला. कमरेतील कळ, कमरेतील कळ मधून मधून करते बेजार, कमरेतील कळ मधून मधून करते बेजार. दुखणारे पाय, अहो दुखणारे पाय हा तो रोजचाच आजार, दुखणारे पाय हा तो रोजचाच आजार. हे सारे तुझेच दूत ना, हे त्या 60चेच दूत आहेत, हे सारे तुझेच दूत ना. हसून करते त्यांचा स्वीकार. मग मनस्थिती अशी ठेवली की यांचा स्वीकार हसून करायचा, हसून करते त्यांचा स्वीकार.
उंबरठ्यावरील उभीसाठीच्या स्वागता तुझ्या, स्वागता तुझ्या. वय करू दे त्याचं काम, वय करू दे त्याचं काम, पण मन माझं हिरवगार, मन माझं हिरवगार. अरे सारेच म्हणतील, सारेच म्हणतात, अहो याही वयात तुम्ही दिसता लहान, याही वयात तुम्ही दिसता लहान आणि छान. हे गुपित कुणाला सांगू नको. याचं गुपित काय आहे हे गुपित कुणाला सांगू नको. तुझ्या संगती आठवी नवी, बाळपणीचा काळ सुखाचा. तुझ्या संगती आठवी नवी, बाळपणीचा काळ सुखाचा. धुंद मंद मस्तीचा तो तारुण्याचा. दे वचन हे निभविण्याचे, दे वचन हे निभविण्याचे. हळूवार आत घेते तुला, हळूवार आत घेते तुला. उंबरठ्यावरील उभीच वाटीच्या स्वागता तुझ्या, स्वागता तुझ्या. याचा फायदा काय यासाठीचा बघा. तुझं सवय प्रौढत्वाचा मिळतो मान, तुझं सवय प्रौढत्वाचा मिळतो मान. तेव्हा वाटतं खूप खूप छान, तेव्हा वाटतं खूप खूप छान. पण वयाचं ठेवावं लागतं भान, पण वयाचं ठेवावं लागतं भान. आणि जिभेला द्यावा लागतो लगाम, जिभेला द्यावा लागतो लगाम. घरात नसतं काहीच काम, घरात नसतं काहीच काम. सारेच देतात आराम, सारेच देतात आराम. त्याकरता मानते तुझे आभार, त्याकरता मानते तुझे आभार. उंबरठ्यावरी उभी साठीच्या स्वागता तुझ्या, स्वागता तुझ्या. आता त्याचा दुसरा फायदा. तव आगमने झाली सासू, तव आगमने झाली सासू. झाली आजी, झाली आजी. अनेक जुळली नवी नाती, अनेक जुळली नवी नाती. मग का उगाच धरता मनी भीती, मग का उगाच धरता मनी भीती. तव सहवासात, तव सहवासात जाईल माझा काळ सुखाचा. असा वाद आहे. तव सहवासात जाईल माझा काळ सुखाचा. हा मम विश्वास, हा मम विश्वास. उंबरठ्यावरील उभी साठीच्या स्वागता तुझ्या, स्वागता तुझ्या. आता सारा वेळ स्वतःचे छंद झोपण्यासाठी, आता सारा वेळ स्वतःचे छंद झोपण्यासाठी. त्यासाठी कुणाचीच नाही आडकाठी, त्यासाठी कुणाचीच नाही आडकाठी. सतत असावे, सतत असावे रामनाम ओठी, सतत असावे रामनाम ओठी. उभी साठीच्या उंबरठ्यावर स्वागता तुझ्या, स्वागता तुझ्या. धन्यवाद. पण ते काही मला शक्य नाही. मी वाचून दाखवतो. अशीच माझी ही अवनी, अवनी म्हणजे पृथ्वी, असं हेडिंग आहे कवितेचं. हिरव्या मनाची हिरवीच पाने, पानावरती गीत बने. मना तृणांवर थेंबाचा थरार, घेऊन येईल बहार. हिरव्या मखमालीवरती कळ्या फुलांची ही नक्षी. खळखळ पाण्याच्या संगती सूर आळवती हे पक्षी. फुला फुलांवर जाती फुलपाखर, घेऊन पंखात रंग हजार. मना तृणांवर थेंबाचा थरार, घेऊन येईल बहार. उंचावरून कोसळती शुभ्र दुधांच्या या लाटा. किरण चितारी त्यावरती इंद्रधनुच्या रंगछटा. हृदय तारांचा हा मधुझंकार, होई मनावरी प्रेम सवार. मना तृणांवर थेंबाचा थरार, घेऊन येईल बहार. नयन मिटून या साठवितो या देवीचे रूप मनी. जीवन पर्ण फळाने सजे, अशीच माझी ही अवनी. छेडो वसुंधरा नित्य हिरवे सुस्वर, खुले प्रेमाचे रंग हजार. मना तृणांवर थेंबाचा थरार, घेऊन येईल बहार. थँक्यू. मेरा साया
धन्यवाद। बहुत बढ़िया। ये साया जो था हमारे सहारे साहब का साया है। छान. मी सौ सुधादेवी शर्मांना इथे निमंत्रित करतो की त्यांनी आपल्या हस्ते ही गिफ्ट द्यावी. करायचा छंद आहे. मी आर्टिकल, लेख आणि स्टोरी वगैरे पण लिहिते. मला आता इथे वेळेवरती सुचल्या जातील शेरोशाऱ्या म्हणून मी म्हणत आहे. आणि मला ब्रेनचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी जरा ते विसरले, घरी लिहिलेलं आहे माझ्याजवळ. मी इथे आठवल्या म्हणून म्हणत आहे. जिने का अंदाज आहे तो बहुत कुछ है जिंदगी, जीने का अंदाज आए तो बहुत कुछ है जिंदगी, मरने का ख्याल आए तो कुछ भी नहीं जिंदगी. जीने का अंदाज आए तो बहुत कुछ है जिंदगी, मरने का ख्याल आए तो कुछ भी नहीं जिंदगी. ही शेरशायरी मला माझ्या आजारपणात सुचली म्हणून तेव्हा लिहिली होती, मला ती आठवली. अजून एक आहे. कौन कहता है इश्क में ठोकर जो लगती है, जी नहीं ठोकर खाकर जीने में मजा जो आता है. कौन कहता है इश्क में ठोकर जो लगती है, जी नहीं ठोकर खाकर जीने में मजा जो आता है. नंतर आहे. जब कभी भी बुलाया तो तब तुम तो नहीं आए, नींदों में सोई तो सपने में क्यों है. मी यवतमाळच्या विपश्यना केंद्रामध्ये 4 शिबिर केले आहे आणि एक श्रावस्ती आणि सिक्कीम, सारनाथ आणि कुशीनगर असे केले आहे. आणि आता थोड्या दिवसात 20 दिवसाकरता इगतपुरीला जात आहे. मी मैत्री गीत सादर करणार आहे, कारण सगळ्यांच्या याच्यामध्ये मैत्री गीत आलेले शब्द आलेले आहेत. त्यापूर्वी 2 लाईन. असाच बहुदे वृक्षे, असाच बहुदे वृक्षे स्टेट बँकेच्या विकासाचा, स्टेट बँकेच्या या विकासात खारीचा वाटा आहे आपण सर्व पेन्शनराचा. गीत सुरू करतो. वैराने कधी वैर संपेना, वैराने कधी वैर संपेना, वैर दुःख दे जाय, मैत्रीने ते वैर संपते, मैत्री सुख दे जाय, मैत्री सुख दे जाय, हे मना मैत्री सुख दे जाय. राग द्वेष मोह माया आदी दुःखाचे हे निदान, मैत्री करुणा प्रेम आधीने सुख मिळे ते महान, सुख मिळे ते महान, हे मना सुख मिळे ते महान. पाहता पाहता जीवन संपले सुख शोधताना, पाहता पाहता जीवन संपले सुख शोधताना, दुःखामागून दुःख भोगले जीवन जगताना, हे मना जीवन जगताना. मी म्हणता माझे म्हणता तुम्हीच ना तुमचे, मी म्हणता माझे म्हणता तुम्हीच ना तुमचे, अंतिमचा तो श्वास सोडता कोणी नाही कोणाचे, अंतिमचा तो श्वास सोडता कोणी नाही कुणाचे, हे मना कुणी नाही कुणाचे. जन्म मरणाच्या या प्रवासात कोण कुणाचा साथी,
क्षणभंगुर ते तुमचे नाते, क्षणिक तुमची प्रीती, क्षणिक तुमची प्रीती, हे मना क्षणिक तुमची प्रीती. सोडा तुमचा अहंकार हा, त्याग मनाचा क्रोध, जागे हो कोणी निरंकार व्हा, करा मैत्रीचा बोध, करा मैत्रीचा बोध. मोहमायेचा खोटा पसारा, दुःखी असा संसार, आता तरी तू जाण मित्रा, मैत्रीचा हा आधार, मैत्रीचा हा आधार, मैत्रीचा हा आधार. आणि हा गाय पण थोडंसं वाटलं की आपण एक गझल, जी जगजित सिंगचं नाव आपण ऐकलं असेल, द किंग ऑफ गझल्स, तर त्यांनी एक नज्म लिहिली होती, त्या म्हणायचे. आणि ती नज्म अशी आहे की प्रेयसी आणि प्रियकर रात्री एकमेकांना भेटतात, पण त्यांना हे सांगायचं असतं की आपण भेटलो नाही, भेटल्यानंतर तू काय बोलायचं हे मी तुला, त्यांनी त्या शब्दामध्ये व्यक्त केलेलं आहे. मी ते तुम्हाला ऐकवण्याचा प्रयत्न करतो. बात निकलेगी तो फिर दूर तलक जाएंगी, लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे, ये भी पूछेंगे कि तुम इतनी परेशान क्यों हो. उंगलियां उठेंगी सूखे हुए बालों की तरफ, एक नजर देखेंगे गुजरे हुए सालों की तरफ. चूड़ियों पर भी कई तंज किए जाएंगे, कांपते हाथों पे फिर फिक्रे कसे जाएंगे. लोग जालिम हैं, हर एक बात का ताना देंगे, बातों बातों में मेरा जिक्र भी ले आएंगे, बातों बातों में मेरा जिक्र भी ले आएंगे. उनकी बातों का जरा सा भी असर मत लेना, वरना चेहरे के तासों से समझ जाएंगे. चाहे कुछ भी हो सवालात न करना उनसे, चाहे कुछ भी हो सवालात न करना उनसे. मेरे बारे में कोई बात न करना उनसे, क्योंकि बात निकलेगी तो फिर दूर तलक जाएंगी. नाव देऊन इथे
ही कला सादर करू शकतात. तुला म्हणायचं आहे घेऊन जा. होते कुरूप वेडे पिल्लू दयात एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे पिल्लू दयात अलविदा मत कहो दोस्तों, न जाने फिर कहाँ मुलाकात हो, न जाने फिर कहाँ मुलाकात हो, क्योंकि बीते हुए लम्हों की कसक साथ तो होगी, ख्वाबों में ही हो चाहे मुलाकात तो होगी, बीते हुए लम्हों की कसक साथ तो होगी. एकच करो म्हणतो. फूलों की तरह दिल में बसा है हुए रखना, फूलों की तरह दिल में बसाए हुए रखना, यादों के चिरागों को जलाए हुए रखना. लंबा है ये सफर, इसमें
कहीं रात तो होगी, बीते हुए लम्हों की कसक साथ तो होगी. धन्यवाद. प्रणाम. ज्या शाखेने आपल्याला सर्वांनाच एका रेशीम गाठीने घट्ट असं बांधून ठेवलं, ते यवतमाळ ब्रांचला मी ट्रान्सफर झाल्यापासून किंवा तुम्ही प्रत्येक जण लागल्यापासून किंवा ट्रान्सफर झाल्यापासून जे बांधून ठेवलेलं आहे ते आजता गायब. याच्यामध्ये काही मित्र आपल्याला सोडून गेले, पण त्या गाठी अजूनही त्यांच्या स्मृतीमध्ये परिबद्ध झालेल्या आहेत. तसंच या शाखेने आपले कर्तृत्व उजविले आणि आपले संसार सुद्धा फुलविले. इतकेच नाही तर तन व मन अर्पून प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपण जी जी कार्ये या शाखेत केली, त्या कार्यात तत्परतेने तेवढीच खंबीर साथ कोणी दिली असेल? या सगळ्या भगिनींनी आणि प्रत्येकाच्या अर्धांगिरीने शेवटच्या क्षणापर्यंत आज सुद्धा खंबीरपणे ठाम त्यांच्या पाठीमागे उभं राहून, अदरवाईज हे कर्तृत्व, हे नेतृत्व कोणाच्या नजरेस आलं नसतं, हेही तितकंच खरं आहे. माझ्या मताला तुम्ही साथ द्याल म्हणजे त्यांना बरं वाटेल असं मी आवाहन करतो. तर ही गंभीर साथ ज्यांनी दिली या प्रत्येक भगिनीला आणि मित्रांच्या अर्धांगिनींना, म्हणूनच समोर बसलेल्या सर्व भगिनींना त्यांच्या असीम त्यागाला मी वंदन करतो व यवतमाळ येतानाच जी रचना यांच्यासाठी सुचली करतो आहे. जपता जसे जीवापाड जीवाला, जपता तुम्ही जसे जीवापाड आपुल्या जीवाला, तसे जपावे निरंतर आपुल्या अर्धांगिनीला. विसरुनी कूळ अनमूळ माहेर तिने फुलविले जीवन अपुले हर क्षणाला. म्हणून जपावे निरंतर आपुल्या अर्धांगिनीला. प्रवाह होऊनी येतसे ही हर जन्माला, साथ देते अन साधही घालिते हीच ती यामिनी जीवनी हरेक क्षणाला. म्हणून जपावे निरंतर क्षणाला. माझा असा दावा आहे, नवे अभ्यासांती माझा एक मत तयार झालं आहे. भगवद्गीतेतून सुद्धा सांगितलेलं आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतो अर्जुनाला, तुझे जन्म मला प्रत्येक माहिती आहे. तू मागे कोण होता, मागच्या जन्मी कोण होता, आपल्याला माहिती नसतं. तसंच तो अर्जुनाला म्हणतो की तुला माहिती नाही पण मला माहिती आहे. माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे. हा वर्ग जो गाठी बांधतो ना, तो एक टेलिफोन ऑपरेटरचं काम करतो आहे. तोच नंबर 30 खुंटी बरोबर पुन्हा जळवून देतो. आणि मागच्या जन्मीची बायको आज तुमचा नवरा होतोय आणि तुम्ही किती बायको होता, याचा माझ्यावर विश्वास आहे. नवे प्रत्यंतर सुद्धा प्रत्येक ठिकाणी आपल्या ग्रुपमधले सुद्धा काहींशी मी बोलताना न्यूमेरोलॉजिकल स्टडीवरून मी माझं मत प्रदर्शित केलं होतं. A.G. देशपांडे, नाना देशपांडे यांच्या बाबतीत असो, त्या न्यूमेरोलॉजीमध्ये मी शिरत नाही, कविता पुढे सादर करतो. त्या प्रवाह होऊन येतसे ही हर जन्माला, म्हणजे पुनर्जन्माचा सिद्धांत परत. साथ देते अन साथ घालिते हीच ती यामिनी जीवनी हरेक क्षणाला. म्हणून जपावे निरंतर अर्धांगिनीला. त्याग अन कर्तव्य करोनी उजळिले हिनेच माझे अन तुम्हा प्रत्येकाच्या कर्तृत्वाला. प्रणिपात माझे असंख्य तुम्हाला. म्हणून जपावे निरंतर अर्धांगिनीला. या बाबतीत सतीश राऊत, मी भाग्यवान आहोत
आणि तुम्ही सुद्धा सगळे 135 आजच्या तारखेमध्ये जे जे मित्र या ग्रुपमध्ये आहे 0500 ब्रँच, त्यांच्या अर्धांगिनीने, आमच्या वहिनींनी आणि ताई लोकांनी संसारात त्यांच्या पतिराजाला, आमच्या मित्राला जे जे साथ दिली अजूनही देत राहो या शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू सर 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 एक मिनिट थांबा सर. कंठ सुस्वर केला नाही बरा वाचे वर्ण उच्चार हे गाण्यानंतर म्हणायला पाहिजे. मी आधीच म्हणतोय या संगीत सोबतीमध्ये नाते गीत आहे. मला तसं स्वतःचं काही ज्ञान पण म्हणतोय मी, पार्टिसिपेशन झालं पाहिजे असं वाटतं. कोण तुझ सम सांग मज गुरुराया कैवारी सदया सदया कैवारी सदया. कोण तुझ सम सांग मज गुरुराया कैवारी सदया सदया कैवारी सदया. पाहिजे ते अंगी स्वीकाराया पाहिजे ते अंगी स्वीकाराया. भव दुःख हराया रे गुरुराया भव दुःख हराया रे गुरुराया. कोण तुझ सम सांग मज गुरुराया कैवारी सदया सदया कैवारी सदया. तूची विष्णू तूची शिव तू धाता तूची विष्णू तूची शिव तू धाता. तू विश्वंभरता तू विश्वंभरता. तूची व्यापक व्याप्याते प्रसविता तूची व्यापक व्याप्याते प्रसविता. तू माये परता गुरुराया तू माये परता गुरुराया. कोण तुझ सम सांग मज गुरुराया कैवारी सदया सदया कैवारी सदया. तुझी शिष्या पोसणारी माता तुझी शिष्या पोसणारी माता. तू विद्यादाता तू विद्यादाता. तुझी देशी तत्वनिधी निज हाता तुझी देशी तत्वनिधी निज हाता. तू तारक बलवंता गुरुराया तू तारक बलवंता गुरुराया. कोण तुझ सम सांग मज गुरुराया कैवारी सदया सदया कैवारी सदया. धन्यवाद. तला कळानो उमलो दकाच केव्हा गोडी अपूर्णतेची लाभेल वेड जीवा. स्वप्नातला कळानो उमलो नकाच केव्हा रेखाकृती सुखाच्या चित्ती चितारलेल्या रेखाकृती सुखाच्या चित्ती चितारलेल्या. शासंक कल्पनाने साजीविरून गेल्या कधी सोशिला उदाळा कधी लाभला विसावा. स्वप्नातला कळानो उमलो नकाच
कृष्ण मेघे आशा कधी बुडावी निराश कृष्ण मेघे आशा कधी बुडावी विरहात चिंब भिजुनी प्रीती फुलानी यावी काट्या विनान हाती केव्हा गुलाब यावा स्वप्नातला कयानो उमलू नकाच केव्हा. जय हो. सर बघा इकडे समोर सर. दादा देशमुख ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक माझे चांगले मित्र मला इव्हेंटमध्ये खूप मार्गदर्शन केलं. माझ्यासोबत यवतमाळ जिल्हा आम्ही गेलो ते जीवावर होते जिल्हाध्यक्ष होते एक्झिक्युटिव्ह कमिटी. बघा सर इकडे समोर. नेताजी रवींद्र सर 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 हात लावा सर. हात लावा सर. समोर बघा सर. बस थांबा सर साहेब. महत्वाकांक्षी मार्गदर्शक सतीश राऊत जाधव दादा. सर 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 थांबा सर. समोर बघा सर. हा शर्मा साहेबांतर्फे व्यक्तिगत सत्कार आहे. सहा वर्षापूर्वी ते रिटायर झाले आहेत आणि त्यांनी त्यांच्यामध्ये काय कर्तृत्व आहे हे त्यांनी त्यांच्या मुलाची जी काही प्रगती झाली त्यातून ते सिद्ध करून दाखवले. त्यांच्या मुलाची फार मला जास्त नॉलेज नाही आहे त्यांच्याविषयी, म्हणजे त्या मुलाच्या इंडस्ट्रीविषयी किंवा त्याच्या फॅक्टरीविषयी, परंतु मॅडमच्या कर्तृत्वामुळे त्यांच्या मुलांनी एक फार मोठी इंडस्ट्री इथे एक मोठी फॅक्टरी तयार ही केली आहे, उभारली आहे. आणि संपूर्ण त्याचं जे काही पाठबळ त्यांना मुलाला जे दिलं ते आज कल्पनाताईच ना सुमनताई कुसुमताई यांनी दिलेलं आहे. तर या कुसुमताईंचा सत्कार करण्याकरता मी आपल्या भगिनी राधिका मुकुंद कतरणी मॅडम आपण यावे अशी मी त्यांना विनंती करतो. या मॅडम समोर बघा हात लावा मॅडम. असा लीडर असा त्यांची ख्याती होती. एवढेच नव्हे तर आपल्या संपूर्ण
म्हणजे आपल्या ज्या काही ब्रँचेस होत्या त्यावेळेस 38-40 काहीतरी ब्रँचेस होत्या, त्या ब्रँचेसमध्ये यांचं प्रतिनिधित्व करण्याचं कार्य त्यांना आपल्या सगळ्या मेंबर्सनी त्यांना सोपवलं होतं आणि म्हणून ते असिस्टंट जनरल सेक्रेटरी ही वॉज एजीएस आणि एवढ्या सगळं त्यांचं इथलं वास्तव्य सोडून ते नागपूरला या आपल्या कर्मचाऱ्यांच्या भवितव्याकरता ते तिथे आपल्यासाठी झगडत होते. अशा त्या चंदू गड्डमवारांचं गंडमवार साहेब आपण जरा वरती या माईक इथे या डायसवर या. कॉम्रेड चंदू विजय असो. सर समोर बघा सर पुन्हा एकदा सर एक लाभ आमच्या ह्याच्यामध्ये आणि तेव्हापासून मी त्या चंदूचे नेतृत्व म्हणून पाहत आलो आहे. त्यानंतर बँकेत लागल्यानंतर आम्ही युनियनमध्ये बराच काळ सोबत केली. मी पण युनिट सेक्रेटरी DOR अशा पद्धतीने आम्ही दोघांनी सोबत काम केलेलं आहे. त्याच्यामुळे चंदू भाऊच्या गुणाशी माझा परिचय जो आहे तो फार पूर्वीचा आहे. अतिशय धडाडीचं नेतृत्व आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणारी जी कला, त्याच्यामुळे ते त्या AGSच्या पदापर्यंत पोहोचू शकले आणि त्या पदाला त्यांनी योग्य तो न्याय दिला आणि सगळ्यांच्या कामं करण्यात त्यांचा हातखंड होता. धन्यवाद. AGSचं राजकारण झालं हे बहुतेक तुम्हा लोकांना माहीत नसेल. चंद्रकांत गड्डमवार तिथे असल्यामुळे तोच फक्त टिकू शकला, कारण सगळ्या फील्डमधले जे लोक असतात ते निव्वळ काड्या करत असतात. तिथलं जे नेतृत्व असतं त्याला कसं हादरवण्याचा प्रयत्न करायचा ते त्यांना चांगलं ठाऊक असते. आजपर्यंत AGS जास्त दिवस टिकला नाही, परंतु चंदूभाऊ गड्डमवार असे एक व्यक्ती होते की ते ठामपणे प्रत्येकाला त्यांच्यामध्ये ताकद होती की सगळ्यांना हुसकावून लावण्याची. आता तुम्हाला हा जो कार्यक्रम झाला, हा कार्यक्रम खूप चांगला झाला असं तुम्हाला वाटत असेल, परंतु हे करण्यामध्ये जे श्रेय आहे ते श्री विजय पांढरकर आणि चंद्रकांतजी गड्डमवारचं आहे. कारण हे मी बघून आहे की विजय पांढरकर प्रत्येक वेळेस प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीची लिस्ट तयार करणे, ती दाखवणे, अप्रूव्ह करून घेणे, हे करणे, हे चिल्लर चाललर कामं. आणि हा जो हॉल तुम्हाला दिसतो हा निव्वळ चंदू गड्डमवार चंदू म्हटलं मी चंद्रकांत गड्डमवारच्या कृपेमुळे झालेला आहे. कारण एवढा मोठा सुशोभित आणि चांगला हाल व्यवस्थित कमी पैशामध्ये आपल्या बजेटमध्ये सुद्धा मिळणं ही सुद्धा एक कला आहे. आणि बार्गेनिंग कॅपॅसिटी विजयभाऊ पांढरकरने तेव्हाच त्यांची ॲक्सेप्ट केलेली आहे. परत मी विजय पांढरकर आणि जे चंद्रकांत गड्डमवार आणि जे सुलभेवार आहे, मुकुंद देशपांडे आहे, आमच्या घरी जी मीटिंग झाली या 17-18 आमच्या तिघी बहिणी त्यावेळेस होत्या, त्या सगळ्यांचं मी खूप कौतुक करतो. धन्यवाद. फाउंडर्स पैकी एक होते, त्यांनी सुद्धा जातीने लक्ष घालून प्रत्येक मीटिंग मध्ये मार्गदर्शन केलं. इतकंच नाही तर स्वतःचं इन्व्हॉल्वमेंट सुद्धा सिद्ध केलेलं आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळे आणि त्यांच्या प्रेमामुळे हे साध्य झालेलं आहे. याच्याकरता मी त्यांना शतशः धन्यवाद देतो. हा घरचा आहेर होईल, पण मला राहवलं गेलं नाहीये त्याचा नकार होता, पण मला 4 शब्द त्याच्याबद्दल बोलावेसे वाटतात. विजय पांढरकरचं नियोजन कौशल्य, गड्डमवारांचं सहकार्य हे तर वाखाणण्यासारखं आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. धन्यवाद. कुछ भी करो, यवतमाळ में एक बार ये सब गणना करके आपले जे काही वाढदिवस साजरे होतात, आपल्या घरच्या लोकांचे जे काही वाढदिवस आणि अॅनिव्हर्सरी आपण जी साजरी करतो, याचं संपूर्ण श्रेय फक्त दादाला दिलं जातं. त्यामुळे दादा आम्ही तुमचे फार आभारी आहोत, मनापासून आभारी आहोत. आपला आजचा कार्यक्रम चांगला झाला असं मी गृहीत धरतो. व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट दॅट? चांगलं झालं ना? आय प्रिझ्युम इट इज गुड. आता आपण साहजिकच आपण आता आपल्या कार्यक्रमाची सांगता करतो आहे. सगळ्यांना भूका पण लागलेल्या आहेत. ओक मॅडमला अच्छा हा मॅडम डेफिनेटली या ना. हे आमचे वहिनी साहेब आहेत, श्याम ओक साहेब. श्याम ओक आमच्यासोबत यवतमाळ ब्रँचला आम्ही गॅस डिपार्टमेंटला सोबत काम करत होतो.
त्यांचे हे त्यांनी हे सगळं बघितलं आणि त्यांना असं वाटलं की आपला अवाढव्य खर्च झालेला आहे आणि आपण जे काही कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे हे कमी पडणार आहे. त्यांनी मला स्वतःहून व्यक्त झाले की बा जे काही तुम्हाला शॉर्टकट पडेल तुम्ही देण्यास तयार आहे. तर त्यांना आयोजन समितीने मला सांगितलं की आपल्याला भरपूर पैसे जमा झालेले आहेत, तुम्ही कोणीही चिंता करू नका. इन केस ऑफ नीड वी विल डेफिनेटली कॉल यू. आता मी ओके 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 तर ओक मॅडमला जास्त वेळ न थांबवता मी ओक मॅडमकडे देतो प्लीज. नमस्कार. मला सगळ्यांचंच म्हणजे कौतुक करायचं आहे, पण सतीश राऊतचं विशेष करायचं आहे कारण मी म्हणजे ऐन 25मध्ये असताना यवतमाळ ब्रँचला जॉईन झाले आणि त्यावेळेला अर्थातच सतीश राऊत नंतर सगळ्यांचाच ग्रुप म्हणजे चौधरी वगैरे हे नंतर आले. पण या सगळ्यांमुळेच मला म्हणजे खूपच छान वाटायचं, म्हणजे आधार वाटायचा. कारण काय व्हायचं, नेहमी येता जाता मला सवय होती, आम्ही तेव्हा बँकेच्या रोडवरच राहायचं तर प्रत्येकाला काही ना काही काम सांगायचं, काही करायचं. आणि खास म्हणजे हा जेव्हापासून ग्रुप झालेला आहे आता हातात फोन घेतला आणि हे हसले म्हणजे मनमुराद हसले की मी समजून जाते की हे 506च काहीतरी कारस्थान आहे. अदरवाईज ते हसतच नाही. म्हणजे मी स्वतः इतके जोक करते पण त्यांना हसायलाच येत नाही. आणि सकाळी सकाळी सतीश राऊतचा फोन आला, अरे वारे एवढं काय झालं, पण नाही एकदम हसायला येतं. मग कपूरचा आला म्हणजे तो मग तर काही म्हणजे केकवरती जसं काही सगळं आणि शर्मा साहेब वगैरे म्हणजे सगळ्यांविषयीच मी सांगते की आयुष्यामध्ये काय असतं की आपण खूप अनुभव घेतलेले असतात आणि त्या अनुभवातून जाताना अनुभव मागे राहतात, पण जे कोण आपले साथीदार असतात त्यांचे नेहमीच आठवण. मी सगळ्यांची ऋणी आहे, म्हणजे अक्षरशः ऋणीच आहे. कारण आमच्या घरामध्ये बँकेचा कार्यक्रम आहे म्हटलं बरोबर माझी मुलगी म्हणाली की आई तू म्हणे बाबांकडे नुसती पाहत राहा 2 दिवस तुझे सगळे श्रम एकदम श्रमपरी आहे. मला थोडं कल्पनाच करत नाही की बाबा किती आनंदात असतो. कारण ही भेट आणि हे सर्व आमच्यासाठी खूप जास्त. आणि मला तर वाटतं 75+ नंतर असं फार वेळेला भेटावं असं वाटतं. पण बरेचदा असं वाटतं की अरे बापरे यांच्या घरी जायचं का, मग ते कुठे राहतात. पण हे जर असं आयोजन झालं तर मला असं वाटतं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. सगळ्यांची ऋणी आहे, सतीश राऊतची तर विशेषतः आहे. धन्यवाद वहिनी साहेब, धन्यवाद धन्यवाद मनापासून धन्यवाद. मित्रांनो आपण आता अंतिम फक्त मला एवढंच सांगायचं आहे की हा जो क्षण आहे या हा जो आपण आपल्या पूर्वीच्या सगळ्या आठवणी आपल्या सगळ्या जागृत झाल्या. आता नवीन काही आठवणीचा आपण संग्रह करून आपण सगळ्यांना निरोप देणार आहोत. तर निरोप समारंभ आणि आभार प्रदर्शन ओक मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार, मी स्मिता ओक, भारतीय स्टेट बँक यवतमाळ शाखा निवृत्त अधिकारी कर्मचारी स्नेह मेळावा 2025 आयोजन समितीतर्फे आपणा सर्वांचं हार्दिक अभिनंदन आणि स्वागत करते. हा कार्यक्रम आपला सर्वांचाच आहे. सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग आणि नियोजनात सूत्रबद्धता असल्यानेच हा कार्यक्रम इतका चांगला झाला, अविस्मरणीय झाला आणि कायमस्वरूपी लक्षात राहील. यवतमाळ शाखेचा ग्रुप स्थापन झाल्यानंतर संमेलन यवतमाळ येथे व्हावे ही कल्पना सुरुवातीला ज्यांना सुचली आणि त्याला मूर्त रूप देण्यासाठी यवतमाळची आयोजक वृंद समिती यांनी वेळोवेळी मार्गदर्शक सूचना आणि आढावा घेत कुठलीही कसर सोडली नाही. यासाठी शर्मा साहेब आणि इथली यवतमाळची आयोजक समिती या सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि स्वागत. बँकेच्या जवळचा परिसर श्री गड्डमवार साहेबांच्या विशेष प्रयत्नांनी उपलब्ध होऊ शकला, यासाठी त्यांचे विशेष आभार. आजच्या कार्यक्रमाची शोभा आजच्या कार्यक्रमाला लाभलेले आपले पाहुणे, प्रमुख पाहुणे, क्षेत्रीय कार्यालयाचे व्यवस्थापक
आणि मुख्य शाखेचे व्यवस्थापक श्री मिलिंदजी नाईक सर, तसेच आपले SBI पेन्शनर असोसिएशनचे श्री भेंडे सर, श्री वामपट्टीवार सर आणि श्री गोपाळराव गाडगे सर यांच्या उपस्थिती आणि उद्बोधनाने सोहळ्याला एक नवी उभारी आली. या हा आपला ग्रुप एक चालता बोलता एक खजिना आहे, ज्याच्यात अनेक पैलू असलेले कलाकार, रत्न, हिरे, माणक, मोती असे विविध यांनी आपली कला सादर केली. यासाठी या सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि श्री बोरकर यांच्या विनोदी किस्सांनी काही ब्रँडची नवीन आठवण, जुनी आठवण होती ती ताजी करून दिली आणि त्यासाठी आपले मनोगत आणि तसेच आपले शाखा बांधव यांनी आपल्याला पुन्हा सुवर्ण क्षणांची अनुभूती आपल्याला कशी आली त्याच्यासाठी त्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन. लक्षणीय कामगिरीसाठी ज्यांचं यासाठी सूत्रसंचालन यासाठी सर्वांचे अभिनंदन. या सोहळ्याच्या निमित्ताने प्रत्यक्ष किंवा परोक्ष रूपाने ज्यांचा हातभार लागला त्या सर्वांचेही आणि अनवधानाने ज्यांचं नामनिर्देश झालं नसेल अशा सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि आभार. या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहिलेल्या आपल्या सर्व वाहिनी आणि कर्मचारी भगिनी, अर्चना मडावी तसेच सौभाग्य पराचे यांचेही या प्रसंगी विशेष आभार. शेवटी एक विनम्र प्रार्थना, हा दिमागदार सोहळा इथेच थांबू नये आणि याची पुनरावृत्ती होत असावी ही प्रार्थना. धन्यवाद.